आज आपण बघणार आहोत की कॅनव्हासवरती गळा कसा ड्रॉ करायचा आणि तो शिवायचा कसा। इथे गळा उंची आहे 6.5 इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 7 इंच घेतले आहे आणि गळा रुंदी आहे 2.25 इंच प्लस अर्धा इंच 2.25 इंच घेतले आहे। त्याच्यानंतर त्या मापासाठी आपल्याला 4 इंच रुंद व 8 इंच उंचीचा कॅनव्हास हवा आहे। 4 इंच रुंद म्हणजे कसं काय तर डबल घडी असल्यामुळे ॲक्च्युअल कॅनव्हास आहे 8 इंचाचा, त्याची डबल घडी केली म्हणून तो 4 इंच रुंद दिसतोय आणि 8 इंच उंचीला घेतलेला आहे। त्याचं मार्किंग करून आपण तो कट करून घेतला आहे। त्याच्यानंतर आपल्याला बंद बाजूने माप टाकायचे आहेत। इथे गळा रुंदीचे माप 2.25 इंच टाकले आहे। नंतर आता गळा उंचीचे 7 इंच माप टाकून घेत आहे। अशा पद्धतीने आपल्याला 2.25 इंच रुंदी व 7 इंच उंची अशा पद्धतीचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला इथे गळ्याचं मार्किंग करण्यापूर्वी कस्टमरला हा गळा थोडासा पसरट हवा आहे म्हणून अर्धा इंच बाहेरच्या बाजूला मार्किंग करून घेते मी। खालच्या बाजूने मार्किंग चालू आहे अर्धा इंच आणि वरती इथे शोल्डरच्या इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतला आहे। नंतर तिथून ही क्रॉस पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आणि मग स्वीट हार्ट नेक इथे शेप द्यायचा आहे, त्याचा शेप देऊन घ्यायचा। आधी आपल्याला हा फेंटमध्ये द्यायचा आहे। शेप कन्फर्म झाला की आपण त्याला डार्क करून घेणार आहोत। सर्व मार्किंग पेनानेच करायचे आहेत। हे बघा कॅनव्हास उघडल्यानंतर असं दिसेल। नंतर हेच आपल्याला दुसऱ्या बाजूला छापून घ्यायचं आहे। खाली व्हाईट बॅकग्राऊंड ठेवला की आपल्याला पटकन दिसून येईल म्हणून व्हाईट बॅकग्राऊंड ठेवून मी हे ड्रॉ करत आहे। अशा पद्धतीने दोन्ही बाजूला डिझाईन उठवून घ्यायचे आहे। आपलं जे मार्किंग आहे ते उठवून घ्यायचं आहे। इथे आपण कोणताही गळा शेप देऊ शकतो। शेप कुठलाही असला तरी मार्किंग सेमच राहणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा कॅनव्हास आपल्याला अस्तरवरती चिटकवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी जी शायनिंग बाजू आहे ती अस्तरच्या बाजूने ठेवायची आणि सेंटरला बरोबर सेंटर टू सेंटर अटॅच करून घेऊन त्याच्यावरती प्रेस करून घ्यायचं। हे प्रिन्स कट ब्लाऊज असल्यामुळे त्याचा मी फ्रंट पार्ट तेवढाच घेतलेला आहे आणि त्याच्यावर अस्तरचा पार्ट घेऊन त्याच्यावरती हे कॅनव्हास पेपर चिटकवला आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे तर मेन फॅब्रिक जे आहे ते घ्यायचं आणि त्याचा सुद्धा सेंटर घेऊन त्याच्यावरती हे मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे। हे बघा इथे मी व्यवस्थित सेट केलं मेन फॅब्रिक आणि मग त्याच्यावरती अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं। नंतर त्याला पिनअप करून घ्यायचं। कारण कसं होतं कधी कधी शिवताना आपल्याला कपडा इकडे तिकडे फिरवावा लागतो तेव्हा कॅनव्हास निघू शकतो। म्हणून अशा पद्धतीने पिनअप केलं तर कॅनव्हास जरी निघाला तरी आपलं काम थांबत नाही, आपलं काम परफेक्टच होतं। नंतर आता काय पिनअप केल्यानंतर जिथं आपलं पेनाने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरूनच शिलाई घ्यायची आहे। इथं मी शिलाई मारून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्राचा कपडा ठेवून आपल्याला हे सर्व कट करून घ्यायचं आहे। हे बघा व्यवस्थित कट करून घ्यायचं। नंतर आपल्या गळ्याचा शेप व्यवस्थित पलटी व्हावा याच्यासाठी आपल्याला छोटे छोटे इथे कट्स द्यायचे आहेत। कटिंग देताना आपण हे लक्षात काळजी घ्यायची आहे की आपली शिलाई कट नाही झाली पाहिजे। शिलाईच्या अलीकडेच कट्स द्यायचे आहेत। असे कट्स दिल्यामुळे आपला कोणताही गळा असेल तर त्याला पलटी व्यवस्थित होतो। नंतर अस्तर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित पलटी करून घ्यायचं, जसा पेपर आहे त्याच्या हिशोबाने। सगळीकडून व्यवस्थित पलटी होते याची आपण काळजी घ्यायची। थोडासा वेळ घेईल इथे पण ते आपलं काम फिनिशिंग होईल। व्यवस्थित अशी पेपरला घडी टाकत टाकत आणायचं आहे। नंतर
आता याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारायची आहे। शिलाई एकदम कडेने न घेता अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा, शिलाई मारून झाल्यानंतर आपला गळा असा दिसतो। एकदम परफेक्ट जसा आपल्याला गळा हवा आहे तसा तो तयार होतो। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।